जिल्हा परिषद अमरावती येथे आज मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमे नियमित करण्याबाबत तसेच सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी 2 स्वतंत्र बैठका आयोजित करण्यात आल्या। डॉक्टर पंजाबराव देशमुख सभागृहात झालेल्या या बैठकीत संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच, प्रशासक, विस्तार अधिकारी तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते। पहिल्या बैठकीत दिनांक 25 मार्च 2026 च्या शासन निर्णयानुसार शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमे नियमाकुल करण्याच्या प्रक्रियेचा ग्रामपंचायत निहाय सविस्तर आढावा घेण्यात आला। विशेषतः पात्र घरकुल लाभार्थ्यांचे प्रस्ताव प्रलंबित असलेल्या ग्रामपंचायतीची स्थिती तपासण्यात आली। शासनाचे प्रचलित नियमानुसार पडताळणी करून घरकुल प्रस्ताव रिमांड करण्याबाबतची कार्यवाही करण्याबाबत तसेच अतिक्रमण नियमित करण्याची पात्र लाभार्थ्यांचे सर्व आवश्यक दस्तऐवजासह प्रस्ताव संबंधित तहसील कार्यालयात तातडीने सादर करण्याचे निर्देश देण्यात आले। ही संपूर्ण कार्यवाही पुढील 1 आठवड्याच्या आत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले आहे। यानंतर 5000हून अधिक लोकसंख्या असलेल्या आणि अद्याप सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची कामे सुरू न झालेल्या जिल्ह्यातील 12 ग्रामपंचायतीच्या सरपंच व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची सुनावणी घेण्यात आली। यावेळी संबंधित ग्रामपंचायतींनी प्रकल्पासाठी आवश्यक जागा पुढील 8 दिवसात उपलब्ध करून द्यावी असे स्पष्ट निर्देश देण्यात आले। शासनाकडून उपलब्ध झालेला निधी परत जाणार नाही यासाठी सर्व संबंधितांनी दक्षता घ्यावी तसेच स्वच्छता व्यवस्थापनाला सर्वोच्च प्राधान्य देऊन सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची कामे तातडीने सुरू करून विहित मुदतीत पूर्ण करावीत असे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांनी सांगितले। दोन्ही बैठकींना जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक श्रीमती प्रीती देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब बायस, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता डॉक्टर प्रफुल्ल बोरखडे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता स्नेहा धावडे तसेच संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते।